आई आता बरं वाटतंय का तुला? हो आई, बरंच बरं आहे आता. चला बरं झालं. खूपच चढला होता ताप. डॉक्टर म्हणाले होते ताप उतरला नाही तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. पण त्या मनानं लवकर उतरला. विघ्नेश्वराची कृपा. असू दे, अशीच कृपा असू दे त्याची. आता फार दगदग करू नकोस हं? नाही आता तुम्हाला चहा दिला ना, आता थोड्या वेळाने वर जाऊन पडणारच आहे मी. आई श्रीने दिला मला फोन परत. अगं, मी कुठे काय म्हणते? वाजलाय तो, घे ना. नाही, राहू. कट होतोय सारखा. घे. हॅलो. शरश श्री आला होता. श्री आला होता पुन्हा. आणि त्यांनी कुकीज खाल्ल्या आणि मला म्हणाला छान गाता म्हणून. हेलो 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 हेलो, ऐकू नहीं आ रहा है, थोड़े मोठ्याने बोलो. हेलो. शरा श्री आला होता. श्री. हेलो. त्यांनी कुकीज खाल्ल्या इथे बसून. आणि नहीं नहीं, मुझे नहीं चाहिए वो फोन. दूसरा कोई भी नंबर भी नहीं चाहिए मुझे. बाद में बोलेंगे, बाद में. शरा कुणी आहे का तुझ्या समोर? हो. अभी नहीं चाहिए दूसरा नंबर. तुम बाद में करो फोन, बाद में. ठीक आहे बघ, तू तिकडनं काही बोलू नको, फक्त ऐक. नहीं नहीं. श्री आला होता आणि त्यांनी कुकीज खाल्ल्या. मला म्हणाला की खूप छान गाता म्हणून. तू म्हणतेस ते बरोबर आहे शरा. मला ना त्या दोघांना भेटायचंय. श्रीला, जान्हवीला पुन्हा भेटायचंय. मला खूप बरं वाटतं त्यांना भेटलं की. आणि त्याच्यासाठी ना मी तिला पण दूर करेन शरा. शरा मी हे गमावणार नाहीये मी. मला कळलंय. मी त्याच्याकरता काही वाटेल ते करीन. मी तिला पण दूर करीन शरा. ओके ओके ओके. काय झालं ग? काही नाही आई, ते नेहमीच मोबाईल कंपनीवाल्यांचा फोन. मग तुझ्या डोळ्यात पाणी? आई त्या माणसाला ना खूप बोलायचं होतं माझ्याशी. खूप काहीतरी सांगायचं होतं मला. पण कसं असतं ना, ऐकून घ्यायलाच जर कुणी नसेल तर तो माणूस तरी काय करेल बेचारा. बरोबर आहे. अगं पण जॉब आहे तो त्यांचा. आपण कशाला इतकं हळवं व्हायचं? आई मी जाऊ? सर या फाईलवर आपली सही हवी. सध्या मनीष यांचे डॉक्युमेंट्स आहेत, अपॉइंटमेंट लेटर वगैरे. अच्छा सर खूप चांगले आहेत ते. नाही म्हणजे काल थोडं त्यांच्याशी चर्चा केली, थोडं त्यांना दाखवलं तर अचूक प्रश्न विचारत होते. सर पूर्वीच्या कामात त्यांनी बऱ्यापैकी माणसं हँडल केली असावीत असं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. हो. नाही त्याची प्रोफाईल इम्प्रेसिव्ह आहेच. सर
याचा आपल्या कंपनीला नक्कीच फायदा होईल. हो, मलाही असंच वाटतंय. म्हणजे नुसतं पेपरवर चांगलं असून उपयोगाचं नाही, त्याचा कामावर फोकस असं मलाही वाटतंय. चहा. थँक्यू सो मच. वकील साहेब, तुम्हाला पण चहा आणू का? नाही, मी बाहेर येतो. साहेब, ते मनीष साहेब आहेत ना, ते अगदी तुमच्या शिस्तीला आवडतील असेच आहे. 9च्या आधीच ऑफिसला आले आणि 15 मिनिटापूर्वी कामाला पण सुरुवात केली. चला, म्हणजे मनीषची सुरुवात तरी चांगली झाली. एक्सलेंट. सर, येतो आम्ही. हो. ऐको, बोला. श्री, आज मला कोण भेटलं असेल? काय झालं? तू ना कधी कधी खूप लहान मुलींसारखं बोलतेस. लहान मुलीसारखं काय आहे त्यात? बरं सांग ना. मीही तुला काल हाच प्रश्न विचारला होता, पण किती डिसेंटली. गप्प बसा श्री. आजकाल तू कुठल्याही गोष्टीवरनं मला बोलत असतोस. असू दे. बरं सांग ना. लेट मी गेस. गीताचा बॉयफ्रेंड? नॉट बॅड फॉर अ स्टार्ट, पण नाही. मग आई बाबा आणि पिंट्या? नाही रे. मग हारलो. सांग आता. आरजी. जी भेटला होता. आरजी. हा, तेच ते गुड गृहस्थ भेटला होता. बघ ना, आज बऱ्याच दिवसांनी बस स्टॉपवर गेले आणि समोर तेच. कमाल आहे. तुला बरे भेटतात का ते? मला नाही भेटत कधी. मी मध्ये गेलो होतो ना बस स्टॉपवर. काय आहे ना, तू फार आशा लावून मनात ठरवून जातोस. मी कशी सहज जाते, त्यामुळे मला बरोबर माणसं भेटत असतात. हो, पण हे अनफेअर आहे. हो का? आता कोण लहान मुलांसारखं रुसतंय? अगं, ओळखलं का त्याने तुला? सुरुवातीला नाही, म्हणजे बहुतेक, पण नंतर मी बोलले त्यांच्याशी. बरं, बाय द वे, ते इतके दिवस अमेरिकेत होते म्हणून तुला भेटले नाही. त्यांची मुलगी असते तिथे, तिला भेटायला गेले होते. हो का? हो, म्हणजे ना, त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मुलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. हे अति आहे. अति काय त्यात? असू शकतं असं. नाही, हे सगळं असूच शकतं, पण हे सगळं तुला कसं माहित? म्हणजे हे एवढं सगळं त्यांनी तुला बस स्टॉपवर सांगितलं? अरे, त्यांनी बोलता बोलता सांगितलं मला, आणि तसे बोलायला खूप सेन्सिबल वाटले मला. त्यामुळे मलाही बोलताना काहीच हरकत वाटली नाही. नाही, तू त्याच्याशी का बोललीस असं माझं म्हणणंच नाहीये, पण मला तुझ्या या स्किलचं जाम कौतुक वाटतं. लोक कसे पटापट बोलतात ग तुझ्याशी. तू लोकांच्या पोटात शिरून गोष्टी काढून घेतेस बाहेर. माझ्या आया बघ, सगळ्यांना तुझ्याशी बोलायचं असतं. माझा कधी कधी जळफळाट होतो. नको रे बाबा, जळू नकोस प्लीज. गंमत केली. तुझ्याशी काय किंवा माझ्याशी काय, त्या बोलतायत हेच खूप आहे. बरं, मनीष जॉईन झाला का रे? हो, त्याने तुला कळवलं नाही का? नाही, राहिलं असेल रे, गडबडीत असेल तो. कमाल आहे. मला तर वाटलं होतं तो सगळ्यात आधी तुला फोन करेल. असू दे रे, करेल नंतर. बरं श्री, मी तुला करू नंतर फोन. इथे ऑफिसचा फोन वाजतोय. ओके. बाय. बाय बाय. हॅलो, विजया सहकारी बँक. मी काही फोनवर नाव बघितलं नाही, पण शरयूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं ती लक्ष्मीकांतशी बोलत होती, आणि मी समोर होते म्हणून मला काहीतरी वेगळंच भासवलं. कांता जर अजूनही शरयूच्या संपर्कात असेल तर शरयूची त्याच्याबद्दलची ओढ कमी होणार नाही. ती पुन्हा पुन्हा त्याला भेटायचा प्रयत्न करणार. तिची मानसिक ओढाताण चालूच राहणार. त्यामुळे ती डिस्टर्ब आणि पर्यायानं अख्खं घरही डिस्टर्ब. जिथे लक्ष्मीकांतचा विषय येतो तिथे चिंता आलीच. कांता का शरयूला फोन करतोय हा प्रश्न जरी मनात आला तरी भीती वाटते. हे दुष्टचक्र संपायला हवं, संपायलाच हवं.
काहीतरी कायमचा ठोस उपाय करणं गरजेचं आहे. आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी विसरलो नाही अजून. आलेल्यांचं आदरातिथ्य करणं आईने शिकवलंय मला. एक कप चहा प्यायल्याशिवाय गोखल्यांच्या घरातनं शत्रू सुद्धा बाहेर पडला नाही कधी. आणि आपलं तर नातं आहे नाही का. आभार काय मानायचे त्यात. तू आलास माझ्याकडे, म्हणजे कशासाठी का होईना, पण तू आलास माझ्याकडे हेच खूप आहे माझ्यासाठी. मे आय कम इन सर? येस कम इन. मनीष, ये ये ये. काय कसा चालला दिवस? मस्त, छान. हे बघ, सगळ्या गोष्टी नीट बघून घे आणि मला असं वाटतं की एक आठवड्याभरात तुला सगळं काही कळायला हवं. अँड आय थिंक दॅट्स गुड इनफ. हो खरंच. आणि ऑफिसमधले सगळेजण खूप कोऑपरेटिव्ह आहेत, त्यामुळे मलाही वाटत नाही की मला शिकायला फार दिवस लागतील. हो, आणि तू खूप महत्वाच्या माणसाला इम्प्रेस करण्यात यश मिळवलेलं आहेस. म्हणजे आपले वकील साहेब सहसा पटकन कोणाचे कामाविषयी चांगलं बोलत नाहीत. म्हणजे त्यांच्या अपेक्षा फार असतात. अरे पण तुला भेटल्यानंतर तुझ्याविषयी चांगलं मत निर्माण झालंय त्यांच्या मनात, विच इज अ पॉझिटिव्ह थिंग. मी लक्षात ठेवेन. ग्रेट. सर माझे पेपर्स. कसले पेपर्स? ते वेद पाठक साहेब म्हणाले की त्यांनी तुमच्याकडे माझे पेपर्स दिलेत साईन करायला. हा, अरे हो. इट्स ओके, नंतर दिलेत तरी चालेल. नाही नाही नाही, पण असं होता कामा नाही ना. म्हणजे मला आठवत का नाही मी कुठे ठेवले. सर तुमची तब्येत बरी नाहीये का? नाही का रे? नाही सर, तुम्ही खूप दमल्यासारखे वाटताय. हे बघ, एक तर हे सर म्हणणं बंद कर. हे ना उगाच जड जात आहे मला. सर वगैरे काही म्हणू नको, श्री म्हण. नाही नको, हे रिलेशन खूप वेगळे आहे. मनीष, तू मला नावानं हाक मारल्यानं तुझ्या कामावरती कुठलाही परिणाम होणार नाहीये. त्यामुळे सर म्हणणं बंद कर, श्री म्हण. मित्र आहेस ना तू माझा, मग मित्रच राहा. बरं, मग मित्र म्हणून विचारतो. बरं नाही वाटत आहे का? नाही रे, अगदीच असं काही नाही, पण डोक्यात चाललंय काहीतरी. ऍक्च्युली मनीष, मी तुझ्याशी बोलेन. म्हणजे मला बोलायचंय तुझ्याशी, पण थोडा वेळ दे. ओके सर. आता मी बॉस म्हणून ऑर्डर दे ना तुला. बरं, जान्हवीला फोन केलास? नाही, आता फोन करणार नाहीये. आता डायरेक्ट पेढेच घेऊन जातो. ऍक्च्युली आधी फोन करायला पाहिजे होता. ठीक आहे, चिडणार नाही ती माझ्या. साहेब, ह्यांना मीटिंग साठी आत बोलवलंय. मनीष, ही मीटिंग अटेंड कर. आणि एक आपण बोलूया. नक्की. आज आले कसे नाहीत अजून आपल्यावर वॉच ठेवायला? आलेत ग, केबिन मध्ये. तेच तर, नाहीतर आतापर्यंत 3दा डोकावून गेले असते. थिंक ऑफ द डेव्हिल. काय आनंदाचे डोही आनंद तरंग. आपण कशा आहात? मजेत सर. मजेत मजेत. आणि आपण? मी पण मजेत. वा वा, आजचा काय दिवस आहे. आपणही मजेत, मीही मजेत. हे कसं काय झालं? असं का म्हणताय सर? त्यांनी काय आहे, रोज ह्या कामात अपरिमित चुका करून ठेवतात, नंतर ढुंकूनही त्याकडे पाहत नाहीत, आपल्या फोनवर बोलण्यात मशगूल असतात. पण तोपर्यंत यांनी केलेल्या चुका मला कळलेल्या असतात आणि माझा जवळजवळ ऊर्ध्व लागलेला असतो. पण आज आपणही मजेत, मीही मजेत. हे कसं काय झालं? सर, आज फारसं तसं काही कामच नाहीये. हे बघा, हे असं करतात. पटकन बोलून ना बायका सगळी गंमत घालवून टाकतात. तरी सुद्धा मी आनंदात का आहे हे नाही विचारलं. का सर? आज आमच्या घरी चमत्कार घडलाय. चमत्कार. म्हणजे? आणि काय आहे, आमच्या स्मितुडीला असं वाटतं की ती माझ्याशी जर का बोलली नाही तर ही मला सगळ्यात मोठी शिक्षा आहे.
त्यामुळे आज दिवसभरात ती मला फोन करणार नाहीये. म्हणजे सतत तिचा फोन नाही, अपमान नाही, घालून पाडून बोलणं नाही. म्हणून मी आनंदात आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. येस. काका तुम्ही? ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की मला पुन्हा इथे बघून तू काय म्हणशील, पण हसलीस तू, त्यामुळे जरा बरं वाटलं. बोला, काय काम होतं? हो, हे एक मिनिट. हॅलो, विजय सहकारी बँक. एक 10 मिनिटात कळवते. थँक्यू. आय एम सो सॉरी. सिक्युरिटी गार्ड म्हणाला की उघडून दाखवा आत काय आहे ते. मी म्हटलं मी नाही उघडणार, तू ओळख वासावरून काय आणलंय ते. कुकीज घेऊन आलायत ना तुम्ही? हा म्हणजे झालं. एक मिनिट हा, फक्त एक मिनिट. सॉरी. नाही म्हणजे श्रीला एक सेकंद. गीता जरा फोन. तू बिझी आहेस जरा, मी थांबतो थोडा वेळ. नको, नाहीतर मग संध्याकाळी वेळ मिळेल 5 मिनिटं. म्हणजे लवकर निघता येईल असं नाही वाटत, पण थोडा वेळ भेटू शकू आपण. बर. जान्हवी, यांचा अकाउंट नंबर चेक करते प्लीज. माझा कॉम्प्युटर जरा स्लो झालाय. हो. नाव काय का? कनेक्ट कर. बघ जरा. जानवी, आपण जसे आपल्या कामाच्या माणसांचे फोन नंबर सेव्ह करतो ना, तसंच ज्या माणसांचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यांचेही नंबर्स आपल्याकडे सेव्ह असलेले बरे असतात. घेऊ नको, माझा नंबर आहे, सेव्ह कर. हो, पण तुमच्याकडे माझा नंबर कसा काय? शराकडून घेतला. तुमचे सगळ्यांचे नंबर्स आहेत माझ्याकडे. संध्याकाळी फोन करशील म्हणजे मी 10-15 मिनिटात पोहोचेल. ओके. हे नाही, आत्ता इथे नको. बर. ही फाईल शिवदे मॅडमला दे. आणि ऐक, 2 चहा घे. होय सर. हा. अरे मनीष, तू उभा कास, बस ना. नाही, मला काही कळलं नाही काय करावं म्हणून उभा राहिलो. लुक, आय एम सॉरी. तू बस ना, खरं बस. श्री, काय झालंय? बरं नाही वाटत? आय मीन, माझी काही मदत होईल असं काही आहे का? म्हणजे यु नो, कसं काय करावं यावर माझा ठोस विचार झालेला नाही अजून, पण एंड रिझल्ट काय हवा हे नक्की माहिती आहे. आणि मला त्यासाठी तुझी मदत हवी. म्हणजे तशी रिक्वेस्ट करतोय मी तुला. रिक्वेस्ट? अरे, मी मदत करू शकलो तर मला आनंद मिळेल. नाही म्हणजे तुझ्याकडूनच का असं तू विचारशील मला, तर मी तुला इतकंच सांगेन की मला विश्वासातला माणूस हवा आणि अगदी बाहेरचाही नकोय. त्यामुळे जे काही असेल ते आपल्यातच राहिलं पाहिजे. चालेल. हां. तेव्हा काम जराशी खाजगी आहे, म्हणूनच कोणालाही कळता कामा नाही. अगदी जान्हवीला सुद्धा. जान्हवीला सुद्धा? तिच्यापासून लपवण्यासारखं काही आहे का?
तू 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 मागव ना चहा. नाही नाही, मी खूप चहा नाही पित. म्हणजे सवय लावून घेतलीये तशी. ठरवलंय मनाशी. असं ठरवून सगळं जमतं? हो, का नाही? म्हणजे मी असं कधी काही ठरवलं ना तर मला नाही जमत. म्हणजे मी जर ठरवलं ना की नाही प्यायची, नाही प्यायचा चहा, तर मला नाही जमत. म्हणजे उलट जास्त स्ट्रॉंगली मला तल्लफ येते मग चहाची. निग्रह, मनाचा निग्रह. हो, निग्रह. काका, हं? तुम्ही काहीतरी सांगणार होतात मला. श्री आला होता. हे तू मला आठवण करून द्यायचा. मी मध्येच असं कुठेतरी. श्री आला होता आज. हो हो. हो मग. आणि खूप आस्थेने बोलला माझ्याशी. चौकशी केली माझी. मी छान गातो म्हणाला. माझं गाणं खूप आवडलं त्याला. कुकीज खाल्ल्या नाही, खाल्ली एकच. हे सगळं मला सांगायचं होतं तुला. म्हणजे सांगितलं नसतं तर फुटून गेलो असतो मी. म्हणजे इतका असा आनंदाने भरलो होतो ना की सांगायचं होतं तुला, म्हणून आलो. मला काही त्रास द्यायचा नव्हता तुला. सॉरी. आस्थेने चौकशी केली तुमची? हो मग